Hi everyone, Akash this side, and welcome back to Take It Easy with Akash. So first of all, thank you very much. सगळ्यांनी खूप जास्त प्रेम, खूप जास्त लाईक्स, खूप जास्त कमेंट्स केलेले आहेत लास्ट व्हिडिओवरती. जर तुम्ही डिरेक्टली हा व्हिडिओ बघताय आणि जर तुम्ही लास्ट व्हिडिओ बघितला नसेल, तर नक्की तो व्हिडिओ बघा. त्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस केलं डेव्हऑप्सचा वर्कफ्लो. आय हॅव ट्राईड टू एक्सप्लेन इट इन अ प्रिटी सिंपल अँड बेसिक लँग्वेज. जर तुम्हाला डेव्हऑप्सचा वर्कफ्लो इझिली समजला किंवा जर तुम्ही व्हिज्युअलाइज करू शकत असाल तर इझिली तुम्ही ह्यानंतरच्या सगळ्या व्हिडिओ देखील रिलेट करू शकाल. सो अगेन थँक यू व्हेरी मच अँड लेट्स गेट स्टार्टेड विथ दिस वन. सो मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये आपण काही जणांचा फेवरेट, काही जणांना आवडत नसलेला टॉपिक घेणार आहोत, विच इज लिनक्स ऑपरेटिंग सिस्टम. आता खूप लोकांना वाटेल की डेव्हऑप्स शिकताना लिनक्सची गरज आहे का, किंवा खरंच लिनक्स एवढं युजफुल आहे का? शॉर्टमध्ये सांगायचं झालं तर डेफिनेटली येस. त्याचं पहिलं रिझन हे आहे की तुम्ही कोणत्याही सर्व्हरवरती काम करणार आहात, कोणतीही ऑर्गनायझेशन घ्या, मोस्ट प्रॉबेबली तो सर्व्हर लिनक्सवरतीच बेस्ड असेल. तो उबुंटू असेल किंवा लिनक्सचं कोणतं तरी दुसरं डिस्ट्रीब्युशन असेल. आता डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय? आपण विंडोजमध्ये विंडोज 7 आहे, विंडोज 11 आहे, विंडोज 10 आहे. तसंच लिनक्समध्ये देखील डिफरंट व्हर्जन्स किंवा डिफरंट डिस्ट्रीब्युशन्स आहेत ऑफ डिफरंट टाइप्स. त्यांचा UI वेगळा असतो, बट अंडर द लाईन लिनक्स ॲज अ कर्नल किंवा लिनक्स ॲज अ ऑपरेटिंग सिस्टम त्यांची सेम असते. आता डेव्हऑप्स शिकताना खूप सारे टूल्स आपल्याला बघायचे आहेत, खूप सारे फ्रेमवर्क्स आपल्याला शिकायचे आहेत. सो हे बघताना ज्या पण आपण कमांड्स यूज करणार आहोत त्या कमांड्स लिनक्सच्या कमांडच्या अराउंड लिहिलेल्या आहेत. सो दॅट जर तुम्हाला लिनक्सचं बेसिक नॉलेज असेल किंवा लिनक्स ॲज अ ऑपरेटिंग सिस्टम कशी काम करते हे जर तुम्हाला समजलं तर तुम्ही इझिली लिनक्सच्या कमांड्स रिलेट करू शकता डेव्हऑप्सच्या टूलसोबत. आणि तिसरी गोष्ट म्हणजे एखाद्या सर्व्हरवर ज्यावेळेस एखादी ॲप्लिकेशन डिप्लॉय होते, ती ॲप्लिकेशन डिप्लॉय केल्यानंतर जर एखादा इश्यू आला तर तो डिबग करण्यासाठी किंवा जर त्या सर्व्हरवरती काही गोष्टी आपल्याला ऑटोमेट करायच्या असतील तर लिनक्समध्ये एक प्रोव्हिजन आहे शेल स्क्रिप्टिंगचं. शेल स्क्रिप्टिंगमध्ये आपण सेट ऑफ कमांड्स लिहितो आणि काही गोष्टी ऑटोमेट करतो. सो दिस वे इफ यू नो लिनक्स बेसिक्स यू वुड बी एबल टू debug, deploy and automate faster. So हे झाले तीन बेसिक reasons why you should learn Linux. Alright. So now you must be having a question की आकाश, ह्या सगळ्या गोष्टी किंवा लिनक्स ॲज अ ऑपरेटिंग सिस्टम सगळंच आलं पाहिजे का? देन आन्सर इज नो. सगळ्याच गोष्टी येणं एक्सपेक्टेड नाही आहे, किंवा ॲज अ डेव्हऑप्स इंजिनियर किंवा ॲज अ डेव्हलपर म्हणा, तुम्हाला सगळ्याच गोष्टी यायलाच पाहिजे याची काही गरज नाही आहे. या स्लाइडमध्ये जर तुम्ही बघितलं तर मी 6 गोष्टी नोट डाऊन केलेत, विच इज द फाईल सिस्टम, देन आहे नॅव्हिगेशन कमांड्स, मग आहे फाईल ऑपरेशन सिस्टम, मग परमिशन्स कशा चेंज करायच्या, त्याच्यानंतर प्रत्येक प्रोसेस किंवा प्रत्येक सर्व्हिस जी एखाद्या ऑपरेटिंग सिस्टममध्ये किंवा लिनक्समध्ये चालते त्याचं मॅनेजमेंट कसं करायचं, आणि शेवटी आहे एखादी गोष्ट जर आपल्याला इन्स्टॉल करायची असेल तर तो पॅकेज मॅनेजर कसा यूज करायचा. आय नो की तुमच्यातले बरेचसे जण विंडोज यूज करतात. सो व्हॉट वी विल डू इज आपण लिनक्स आणि विंडोज ह्या दोन ऑपरेटिंग सिस्टम साईड बाय साईड कम्पेअर करू. सो यू वुड बी एबल टू रिलेट विंडोजमध्ये कशा गोष्टी चालतात आणि सिमिलरली त्याच गोष्टी लिनक्समध्ये कशा चालतात. सो लेट्स स्टार्ट विथ फाईल सिस्टम. विंडोज ॲज अ ऑपरेटिंग सिस्टममध्ये तुम्ही ऑब्झर्व केलं असेल की सगळ्या गोष्टी C ड्राईव्ह पासून चालू होतात, किंवा तुमच्याकडे वेगळ्या वेगळ्या ड्राईव्ह्स पण असतील, D ड्राईव्ह असेल, E ड्राईव्ह असेल. सो ज्यावेळेस आपण C ड्राईव्हमध्ये जातो त्यावेळेस तुम्हाला वरती एक पाथ दिसतो, दॅट इज C:/. विंडोज ऑपरेटिंगची स्टार्टिंग किंवा रूट डिरेक्टरी ही झाली. आणि ही रूट डिरेक्टरीची सेम गोष्ट जर आपण लिनक्समध्ये किंवा उबुंटूमध्ये जर कम्पेअर केली तर उबुंटूमध्ये एक कमांड आहे प्रिंट वर्किंग डिरेक्टरी, आणि तुम्हाला समजेल की आपण एक्झॅक्टली कुठे आहोत. तर लिनक्समध्ये सगळं काही स्टार्ट होतं विथ फॉरवर्ड स्लॅश. हे फॉरवर्ड स्लॅश म्हणजेच लिनक्सची C ड्राईव्ह. विंडोजमध्ये C ड्राईव्ह असतो, D ड्राईव्ह असतो किंवा E ड्राईव्ह असतो. सो सगळ्या काही गोष्टी ज्या असतील त्या तुमच्या C ड्राईव्हने चालू होतात. ती झाली तुमची रूट डिरेक्टरी. आणि हेच जर तुम्ही कम्पेअर केलं लिनक्स सोबत तर स्लॅश किंवा फॉरवर्ड स्लॅश म्हणा, दॅट इज युअर रूट डिरेक्टरी. ह्या फॉरवर्ड स्लॅश पासूनच सगळ्या गोष्टी चालू होतात. फॉर एक्झाम्पल जर मला विंडोजमध्ये माझ्या युजरच्या फोल्डरपर्यंत जायचं असेल तर आय डबल क्लिक ऑन C ड्राईव्ह, त्याच्यानंतर युजर्समध्ये जाईन आणि त्याच्यानंतर आकाश कांबळे. सो दिस इज हाऊ आय विल गो इन टू माय युजर. आणि जो जनरेटेड पाथ असेल ह्या फोल्डरपर्यंतचा तो असेल C युजर्स आकाश कांबळे. हा झाला माझा पाथ इन द विंडोज ऑपरेटिंग सिस्टम. आता ही सेम गोष्ट लिनक्सवरती कशी काम करेल ती बघूया. लिनक्स ऑपरेटिंग सिस्टममध्ये हा सेम पाथ cd/home/.
इथे युजर नेम येतं. आता आपल्या केसमध्ये युजर नेम आहे उबुंटू. सो हा झाला एंटायर पाथ. हाच पाथ जो आपण आता विंडोजमध्ये बघितला जो होता सी युजर आकाश कांबळे, तोच लिनक्समध्ये होतो /home/युजर नेम. आता आपल्या केसमध्ये युजर नेम काय आहे तर उबुंटू. सो आय होप तुम्हाला हा डिफरन्स समजला असेल. सिमिलरली विंडोजमध्ये प्रोग्राम फाइल्स नावाचा एक फोल्डर असतो. तोच फोल्डर लिनक्समध्ये /bin किंवा /usr bin म्हणून कन्सिडर केला जातो. विंडोजमध्ये अजून एक फोल्डर असतो विच इज system32 विच इज इक्विव्हॅलंट टू etc और var इन लिनक्स. सो आय होप हे दोन डिफरन्सेस तुम्हाला समजले असतील की ॲज अ फाईल सिस्टम विंडोज आणि लिनक्समध्ये काय डिफरन्स आहे. सो नेक्स्ट बघूया नॅव्हिगेशन कमांड्स. विंडोजमध्ये जर मला एखादा फोल्डर क्रिएट करायचा असेल तर मी काय करतो, राईट क्लिक करणार, नंतर न्यूवरती जाणार, नवीन फोल्डर आणि त्या फोल्डरला मी नाव देईन. हा झाला माझा नवीन फोल्डर. हेच मला जर ह्या फोल्डरच्या आतमध्ये जायचं असेल तर मी डबल क्लिक करेन. ही झाली विंडोजची गोष्ट. सिमिलरली जर लिनक्समध्ये जर तुम्हाला नवीन फोल्डर क्रिएट करायचं असेल तर एक कमांड आहे mkdir मेक डिरेक्टरी आणि त्याच्यानंतर आपण देतो फोल्डरचं नाव. मी देतो mkdir आकाश. हे केल्यानंतर आता तुम्ही बघाल की इथे काही एक आउटपुट आलेलं नाही आहे. जर मी आता ls ही अजून एक लिनक्सची कमांड आहे, जर ही रन केली तर तुम्हाला दिसेल की ह्या फोल्डरमध्ये एक आकाश नावाचा फोल्डर क्रिएट झालेला आहे. सो mkdir ही कमांड रन करून आपण लिनक्समध्ये किंवा उबुंटूमध्ये एक नवीन फोल्डर क्रिएट करू शकतो. आता विंडोजमध्ये आपण बघितलं की आपण डबल क्लिक करून ह्या फोल्डरमध्ये गेलो. जर मला उबुंटूमध्ये किंवा लिनक्समध्ये या फोल्डरमध्ये जायचं असेल तर cd आणि आकाश आणि एंटर. सो आता तुम्ही बघितलं असेल की इथे अजून एक फोल्डर ॲड झालेला आहे जो आहे आकाश. तर आता मी पुन्हा प्रिंट वर्किंग डिरेक्टरी दॅट इज pwd ही अजून एक लिनक्सची कमांड आहे. ही जर रन केली तर ही कमांड मला एक्झॅक्टली मी आता कोणत्या फोल्डरमध्ये आहे ते दाखवतो. तर आता मी कोणत्या फोल्डरमध्ये आहे, होम, उबुंटू आणि आकाश. होम नावाच्या डिरेक्टरीमध्ये उबुंटू नावाचा एक फोल्डर आहे, त्याच्या आतमध्ये आकाश नावाचा अजून एक फोल्डर आहे, त्याच्या आतमध्ये मी आता सध्या आहे. आणि हे सगळं ज्या कमांड आपण लिहिलेल्या आहेत ह्या जर मला कमांड लाईनवरून क्लिअर करायचं असेल तर एक क्लिअर म्हणून एक कमांड आहे आणि त्याच्यानंतर आपण एंटर प्रेस करतो. सो ह्या झाल्या नॅव्हिगेशन कमांड. एक्झॅक्ट सिमिलर यूज केस आहे जसं आपण विंडोजमध्ये राईट क्लिक करून करतो. विंडोजमध्ये आणि लिनक्समध्ये एकच फरक आहे की विंडोजमध्ये आपल्याला व्हिज्युअल इंटरफेस मिळतो आणि लिनक्समध्ये आपण सगळ्या गोष्टी कमांड लाईनने करतो. जर तुम्ही उबुंटू ॲज अ ऑपरेटिंग सिस्टम जर यूज केली असेल तर त्याच्यामध्ये देखील सिमिलरली राईट क्लिक करून आपण एखादा फोल्डर क्रिएट करू शकतो, डबल क्लिक करून त्या फोल्डरच्या आतमध्ये जाऊ शकतो. पण ज्यावेळेस तुम्ही एखाद्या सर्व्हरवरती काम करता त्यावेळेस तुम्हाला ग्राफिकल युजर इंटरफेस नाही मिळत. ओके, सो आय होप की नॅव्हिगेशन कमांड्स आता क्लिअर झालेले असतील. लेट्स मूव्ह ऑन टू फाईल ऑपरेशन. आता विंडोजमध्ये जर मला एखादी नवीन फाईल क्रिएट करायची असेल तर मी राईट क्लिक करेन आणि इकडे मी एक नवीन टेक्स्ट डॉक्युमेंट क्रिएट करेन आणि त्याला एक नाव देईन, लेट्स से sample.txt. आता ही एक नवीन फाईल क्रिएट झाली. तर सिमिलरली जर तुम्हाला लिनक्समध्ये एक नवीन फाईल जर क्रिएट करायची असेल तर आपल्याकडे एक कमांड आहे विच इज touch touch आणि मग फाईल नेम लेट्स से आकाश और sample.txt आणि पुन्हा जर मी ls केलं तर मला ती फाईल इकडे दिसेल sample.txt क्रिएट झाले. हे झालं फाईल क्रिएशन. फोल्डर क्रिएशन आपण ऑलरेडी लास्ट सेक्शनमध्ये बघितलेलं आहे. विंडोजमध्ये जर एखादी फाईल मला एका फोल्डरमधून दुसऱ्या फोल्डरमध्ये कॉपी करायची असेल तर मी काय करतो की लेट्स से की इकडे माझा अजून एक फोल्डर आहे फोल्डर 2. या फोल्डरमध्ये जर मला मूव्ह करायचे असेल तर मी राईट क्लिक करेन त्या फाईलवरती, कॉपी करेन, कॉपी केल्यानंतर इकडे जाऊन पेस्ट करेन. This way I will able to make a new copy of this particular file. Similarly, जर लिनक्समध्ये मला एखाद्या फाईलची कॉपी बनवायची असेल, लेट्स से इथे आता तुम्हाला sample.txt दिसते. ह्याच फाईलची जर मला एक नवीन कॉपी बनवायची असेल तर कमांड आहे cp, त्याच्यानंतर कोणती फाईल कॉपी करायची आहे आणि कोणत्या नावाने कॉपी करायची, हा झाला त्याचा सिंटॅक्स. ही cp नंतर कोणती फाईल कॉपी करायची, कोणत्या नावाने कॉपी करायची. तर आता आपण काय करणार आहोत की आपण sample.txt ही कॉपी करणार आहोत विथ द नेम sample1.txt. आता पुन्हा जर मी इथे ls केलं तर यू वुड सी की sample1.txt फाईल हॅज बीन क्रिएटेड. सो दिस वे यू कॅन यूज
कॉपी कमांड इन लिनक्स. नेक्स्ट कमांड आहे मूव्ह. जर एखादी फाईल मला एखाद्या फोल्डरमधून दुसऱ्या फोल्डरमध्ये जर मूव्ह करायची असेल तर विंडोजमध्ये मी काय करणार, इकडे आकाश नावाची एक फाईल आहे. ही जर फाईल मला फोल्डर 2 मध्ये मूव्ह करायची असेल तर युजली मी ड्रॅग अँड ड्रॉप करतो. सो ड्रॅग अँड ड्रॉप केल्यानंतर ती फाईल ज्या फोल्डरमध्ये मला मूव्ह करायची होती त्या फोल्डरमध्ये गेली. हेच सिमिलर ऑपरेशन जर मला लिनक्समध्ये करायचं असेल तर mv नावाची कमांड आहे. mv. आता समजा की इथे पहिला आपण एक नवीन फोल्डर क्रिएट करूया, mkdir आकाश 2 आणि मग मी mv कमांड यूज करतो. मला कोणती फाईल मूव्ह करायची आहे तर sample.txt. कुठे मूव्ह करायचे तर आकाश 2 ह्या फोल्डरमध्ये मूव्ह करायचे. तर mv कोणती फाईल मूव्ह करायची आहे, कुठे मूव्ह करायची आहे, दॅट इज युअर सोर्स अँड डेस्टिनेशन अँड प्रेस एंटर. हे केल्यानंतर लेट्स गो टू दॅट फोल्डर विच इज आकाश 2 आणि पुन्हा ls करूया. इकडे ls केल्यानंतर तुम्ही बघाल की sample.txt इकडे आलेली आहे. आता सेम मी एक फोल्डर बॅक जातो, cd डॉट डॉट केल्यानंतर मी एक फोल्डर मागे जाऊ शकतो. इथे पुन्हा मी ls करतो. ls केल्यानंतर तुम्हाला दिसेल की फक्त sample1.txt आहे. इनिशियली आपल्याकडे sample.txt होती आणि ती फाईल आपण मूव्ह केली आकाश 2 या फोल्डरमध्ये. आता हे तर झालं मूव्ह ऑपरेशन. आता जर मला एखादी फाईल रिमूव्ह करायची असेल किंवा डिलीट करायची असेल तर विंडोजमध्ये मी काय करणार, विंडोजमध्ये मी राईट क्लिक करेन, राईट क्लिक करून डिलीट आणि ती फाईल माझी डिलीट होऊन जाईल. ही फाईल पुढे जाते रिसायकल बिनमध्ये आणि त्याच्यानंतर आपण रिसायकल बिन एम्प्टी करतो. लिनक्सच्या केसमध्ये rm नावाची एक कमांड आहे. rm. आता कोणती फाईल मला डिलीट करायची आहे तर sample1.txt. प्रेस एंटर. आता जर पुन्हा मी ls केलं तर तुम्हाला फक्त आकाश 2 नावाचाच फोल्डर दिसेल आणि ही फाईल आता डिलीट झालेली आहे. सो दिस इज हाऊ फाईल ऑपरेशन वर्क्स इन लिनक्स. आय होप हे तुम्हाला क्लिअर झालेलं असेल. ओके, नेक्स्ट अप इज परमिशन. आता ज्यावेळेस विंडोजमध्ये आपण राईट क्लिक करतो, राईट क्लिक करून ज्यावेळेस प्रॉपर्टीमध्ये जातो, प्रॉपर्टीमध्ये एक सेक्शन आहे सिक्युरिटी. या सिक्युरिटीच्या सेक्शनमध्ये आपण त्याचे रीड परमिशन, राईट परमिशन ह्या सगळ्या एडिट करू शकतो. म्हणजे ह्या पर्टिक्युलर फोल्डरला कोण कोण ॲक्सेस करू शकतो, कोण कोण नाही ॲक्सेस करू शकतो हे आपला ॲडमिनिस्ट्रेटर ठरवत असतो. किंवा जर तुम्हीच ॲडमिनिस्ट्रेटर असाल तर तुम्ही देखील हे ठरवू शकता. लिनक्समध्ये देखील 2 कमांड आहेत, दॅट इज chmod जे परमिशन चेंज करण्यासाठी आणि chown दॅट इज ओनर बदलण्यासाठी. जर लिनक्समध्ये तुम्ही ls-l ही जर कमांड रन केली तर तुम्हाला त्याचा ओनर किंवा त्याचे परमिशन्स दिसतात की त्यांना किती रीड राईट परमिशन आहे. हा परमिशन्स आणि ओनरचा फंडा थोडा कॉम्प्लिकेटेड आहे, तर आपण ह्या व्हिडिओमध्ये न करता आपण एक डेडिकेटेड व्हिडिओ बनवू. बट ॲज अ बिगिनर तुम्हाला फक्त ह्या कमांड माहिती असायला हव्यात की जर मला एखादी परमिशन चेंज करायची असेल किंवा एखादा ओनर चेंज करायचा असेल तर ह्या 2 कमांड्स लिनक्समध्ये अवेलेबल आहेत. नेक्स्ट अप इज दी प्रोसेस मॅनेजमेंट. विंडोजमध्ये तुम्ही खूप वेळेस टास्क मॅनेजर ओपन केला असेल. या टास्क मॅनेजरमध्ये आता ह्या सध्याच्या घडीला किती सर्व्हिसेस रनिंग आहेत किंवा कोणते कोणते टूल्स रनिंग आहेत इन द बॅकग्राऊंड ह्या सगळ्या गोष्टी दाखवतो. मग जर मला इथे राईट क्लिक करून जर मला तो टास्क बंद करायचा असेल किंवा ती सर्व्हिस बंद करायची असेल तर मी ती करू शकतो. आता ही सिमिलर गोष्ट लिनक्समध्ये पण आहे, पण कमांड लाईनमध्ये. लिनक्समध्ये काय होतं, लिनक्समध्ये ps नावाची एक कमांड आहे. ps नावाची कमांड काय करेल की तुम्हाला आत्ताच्या घडीला कोणत्या कोणत्या प्रोसेसेस बॅकग्राऊंडमध्ये रनिंग आहेत ह्या सगळ्या प्रोसेसेस दाखवतं. ह्याच्यासोबत अजून एक कमांड आहे जी टॉप आहे, जे तुमचा लाईव्ह टास्क मॅनेजर सारखं काम करतो. आता टास्क मॅनेजरमध्ये कसं आपल्याला किती रॅम कन्झ्युम झाले, किती डिस्क कन्झ्युम झाले किंवा किती CPU कन्झ्युम झाले ह्या सगळ्या गोष्टी दिसतात. सिमिलरली टॉप ही कमांड देखील सेम आउटपुट देते की कोणता युजर आहे, देन कोणती सर्व्हिस आहे, किती CPU कन्झ्युम करते, किती रॅम कन्झ्युम करते आणि किती टाईमपासून ती चालू आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपण टॉप या कमांडने चेक करू शकतो. आणि हे सगळं झाल्यानंतर जर समजा तुम्हाला एखादी सर्व्हिस बंद करायची असेल तर किल ही कमांड आहे, त्या कमांडने आपण एखादी प्रोसेस लिनक्समध्ये बंद करू शकतो. पुढे आहे पॅकेज मॅनेजमेंट. लिनक्स आणि विंडोज ह्या 2 ऑपरेटिंग सिस्टममध्ये सॉफ्टवेअर इन्स्टॉल करताना खूप मेजर डिफरन्स आहे. आपण विंडोजमध्ये ज्यावेळेस एखादा सॉफ्टवेअर इन्स्टॉल करायचा असतो त्यावेळेस काय करतो की त्याची exe फाईल डाउनलोड करतो. ती exe फाईल डाउनलोड केल्यानंतर आपण नेक्स्ट करून तो सॉफ्टवेअर किंवा तो टूल इन्स्टॉल करतो. बट
लिनक्समध्ये जर तुम्हाला एखादी गोष्ट इन्स्टॉल करायची असेल तर तुम्हाला कमांड लाईनचाच वापर करावा लागतो. त्याच्यामध्ये एक APT म्हणून गोष्ट आहे. ॲप किंवा APTला तुम्ही बिल्ट इन ॲप स्टोअर किंवा प्ले स्टोअर कन्सिडर करू शकता. लिनक्समध्ये जर समजा मला एखादा टूल इन्स्टॉल करायचा तर एक NGINX म्हणून सर्व्हर आहे. तो मला जर इन्स्टॉल करायचा असेल तर विंडोजमध्ये त्याची EXE फाईल डाउनलोड करावी लागते आणि त्याच्यानंतर आपण इन्स्टॉल करतो. हेच जर मला लिनक्समध्ये करायचं असेल तर मी काय करू शकतो, sudo apt get install आणि मग NGINX. इथे आपण काय केलं, sudo म्हणजे मी रूट युजरने ही कमांड रन करतोय. apt get म्हणजे मी APT पॅकेज मॅनेजर यूज करतोय. इन्स्टॉल म्हणजे मला सध्या आता इन्स्टॉल करायचं आहे आणि कोणता टूल इन्स्टॉल करायचा तर NGINX. ही कमांड रन केल्यानंतर एक आउटपुट येतं ज्याच्यामध्ये सगळी इन्फॉर्मेशन असते की किती KBचं हे आर्काइव्ह किंवा किती KBचं हा सॉफ्टवेअर डाउनलोड होणार आहे आणि किती ॲडिशनल स्पेस आपल्या हार्ड ड्राईव्हवरती यूज होणार आहे. जर हे आपल्याला पटत असेल तर आपण येस करणार आणि येस केल्यानंतर बॅकग्राऊंडमध्ये तो सगळ्या गोष्टी डाउनलोड करतो आणि तो टूल देखील इन्स्टॉल करतो. सो दिस वे वी कॅन इन्स्टॉल एनी टूल और सॉफ्टवेअर इन लिनक्स ऑपरेटिंग सिस्टम. आता पुढची गोष्ट आहे ती शेल स्क्रिप्टिंग. आता ही शेल स्क्रिप्टिंग खूप इम्पॉर्टंट आहे बघा. जर तुम्ही कोणत्याही प्रोग्रामिंग लँग्वेजवरती काम केली असेल तर तुम्ही एक सेट ऑफ लाईन्स लिहिता आणि त्या लाईनचा एक आउटपुट येतो. आता सिमिलरली ज्यावेळेस लिनक्समध्ये जर तुम्हाला कोणतीही गोष्ट ऑटोमेट करायची असेल तर शेल स्क्रिप्टिंग शुड बी युअर फर्स्ट ऑप्शन. वाय? बिकॉज शेल स्क्रिप्टिंग यूज करून खूप साऱ्या गोष्टी किंवा यू कॅन डिरेक्टली कम्युनिकेट विथ युअर ऑपरेटिंग सिस्टम आणि खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत ज्या दुसऱ्या प्रोग्रामिंग लँग्वेजने नाही होणार, बट शेल स्क्रिप्टिंगने तुम्ही लिनक्स ॲज अ सर्व्हरमध्ये अचीव्ह करू शकता. सो माझ्याकडे आता एक एक्झाम्पल स्क्रिप्ट आहे विच प्रिंट्स हॅलो टेक इट इझी विथ आकाश. सो ही रन करण्यासाठी आपल्याकडे एक कमांड आहे ./examplescript.sh. हे रन केल्यानंतर जसं आपण प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये जावामध्ये म्हणा किंवा दुसऱ्या कोणत्या लँग्वेजमध्ये म्हणा ज्यावेळेस आउटपुट आपण एखादा आउटपुट प्रिंट करतो तसंच ही स्क्रिप्ट देखील एक आउटपुट देते हॅलो टेक इट इझी विथ आकाश. जर तुम्हाला शेल स्क्रिप्टिंगवरती सेपरेट व्हिडिओ हवा असेल तर कमेंटमध्ये नक्की मला सांगा आणि आपण ट्राय करू की शेल स्क्रिप्टिंगवर एक सेपरेट व्हिडिओ बनवायचा. सो मित्रांनो, हा झाला लिनक्सचा एक बेसिक वर्कफ्लो. लिनक्स ॲज अ ऑपरेटिंग सिस्टम ज्यावेळेस आपण विंडोजसोबत कम्पेअर करतो त्यावेळेस तो कसा चालतो. आणि ट्रस्ट मी मित्रांनो की विंडोज आणि लिनक्स या दोन्ही ऑपरेटिंग सिस्टम सिमिलरली काम करतात. फक्त एकामध्ये आपल्याकडे असतो ग्राफिकल युजर इंटरफेस आणि इकडे असतो आपल्याकडे टर्मिनल म्हणा किंवा CMD म्हणा, वॉट एव्हर यू वॉन्ट टू कॉल इट. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका सो दॅट नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर पोहोचेल. ऑल राईट, सो दिस वॉज इट फॉर दिस व्हिडिओ. आय विल सी यू इन द नेक्स्ट वन.